मनसेचा नेस्को गोरेगावमध्ये मेळावा होणार। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महामुंबईमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा। युतीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। कुणाच्या ठिकऱ्या उडतील हे लवकरच कळेल, घोडा मैदान दूर नाही। संजय राऊतांच्या टीकेला शिंदेंचं प्रत्युत्तर। ठाकरेंसमोर इतरांच्या ठिकऱ्या उडतील, राऊतांनी केलेलं वक्तव्य। नाशिकमध्ये पहिल्यांदा ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला धक्का। भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड यांचा उद्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। कुणाला खुमखुमी आली असल्यास दाखवून देऊ, धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ। उदय सामंत यांचा चिपळूणमधल्या बैठकीतून मित्र पक्षाला इशारा। मतदार याद्या अद्ययावतच, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा दावा। विरोधकांचे आरोप फेटाळून लावले। दुबार नावे आणि वयांमधील फरकांची दुरुस्ती यापूर्वीच केली। बेरोजगार तरुण ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करणार। परवानगी नसताना सुद्धा आंदोलन करण्यावर तरुण ठाम। नागपूरमध्ये महाज्योतीच्या 2 नव्या इमारतींचा भूमिपूजन सोहळा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार। नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून 3 खाली पडले। अपघातामध्ये 2 मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बोरघाटात सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी। 5 ते 6 किलोमीटर वाहनांच्या लागल्या रांगा। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी। पुणे ते अहिल्यानगर मार्गावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी। आज सकाळपासूनच वाहनांच्या लांब रांगा। पुण्यातून दिवाळीसाठी जाणाऱ्यांची मोठी गर्दी। ऐन दिवाळीमध्ये मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांचे हाल। मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। विद्याविहार ते ठाणे आणि ठाणे ते वाशी दरम्यान लोकल सेवा बंद राहणार। मुंबईच्या जवेरी बाजारामध्ये धनत्रयोदशीला तब्बल 36 टन सोन्याची खरेदी विक्री। देशभरात सोना चांदीचा व्यवसाय तब्बल 46,000 कोटींच्या पार। इंडियन नॅशनल बुलियन प्रवक्ते कुमार जैन यांची माहिती। शिवाजी पार्कावर 10 वाजल्यानंतर फटाके फोडणाऱ्यावर कारवाई करा। छत्रपती शिवाजी महाराज पार्क रहिवासी संघटनेकडून मागणी। हायकोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी। दिवाळीनिमित्त मुंबईकरांची खरेदीची लगबग। कंदील मार्केट ग्राहकांनी गजबजलं। सजावटीचं साहित्य, तोरण, हार घेण्यासाठी एकच गर्दी। दिवाळीनिमित्त पुण्यामधल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला सुद्धा आकर्षक सजावट। फुलांसह पणत्या, आकाश कंदील लावून आकर्षक सजावट। बाप्पाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी। पुणेकरांचा प्रत्येक सण बाप्पाचं दर्शन घेऊनच साजरा। आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी चालवली रिक्षा। साताऱ्यात एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात गेले असता नागरिकांच्या आग्रहास्तव चालवली रिक्षा। Con